श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. यंदाची नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी येत असल्यामुळे हा दिवस शिवभक्तांसाठी विशेष मानला जात आहे. या दिवशी अनेक जण भगवान महादेवाची पूजा करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि नागदेवतेचे पूजन करतात. पण या दिवशी श्रद्धेने पूजा करताना एक महत्वाची चूक अजिबात करू नका. ही चूक नेमकी कोणती? पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? नागपंचमी आणि सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे कोणती साधी पूजा करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. तर श्रावण सोमवार भगवान शिवाला समर्पित मानला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात नागाचे स्थान असल्यामुळे शिवपूजा आणि नागपूजा यांचा धार्मिक संबंधही मानला जातो. म्हणून या दिवशी पूजा करताना श्रद्धा, स्वच्छता आणि संयम ठेवणे महत्वाचे आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, भगवान शिव आणि नागदेवतेचे स्मरण करा, शिवलिंगावर आपल्या परंपरेनुसार जल अर्पण करा, बेलपत्र अर्पण करताना श्रद्धेने ओम नमः शिवाय म्हणा. नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र असेल तर त्याचे पूजन करा आणि मनापासून प्रार्थना करा. हे महादेव, माझ्या कुटुंबावर कृपा करा, सर्वांना सद्बुद्धी, आरोग्य, सुख आणि शांती द्या. दूध अर्पण करताना मनात श्रद्धा असावी. मोठ्या प्रमाणात दूध वाया घालण्यापेक्षा थोडे दूध श्रद्धेने अर्पण करून उरलेले दूध योग्य प्रकारे वापरणे अधिक चांगले. शिवपूजेमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे भावना आणि भक्ती. केवळ मोठ्या प्रमाणात वस्तू अर्पण करणे नव्हे. नागपंचमी असल्यामुळे काही जण शिवलिंगावर नागाची प्रतिमा ठेवतात. जर तुम्ही असे करत असाल तर प्रतिमा स्वच्छ असावी आणि शिवलिंगाला इजा होणार नाही अशा पद्धतीने ठेवावी. पूजा करताना घाई करू नका. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शांतपणे पूजा करणे हा अत्यंत सोपा मार्ग आहे. या दिवशी जिवंत सापाला पकडून त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. नागपंचमीच्या नावाखाली सापाला त्रास देणे, त्याला पकडणे किंवा जबरदस्तीने दूध पाजणे योग्य नाही. पूजा करायची असेल तर नागदेवतेची प्रतिमा, मूर्ती आणि किंवा नागाच्या प्रतीकाचे पूजन श्रद्धेने करता येते. धार्मिक श्रद्धा जपतानाच प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. श्रावण सोमवार आणि नागपंचमी हा शुभ दिवस मानला जात असल्यामुळे या दिवशी घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळपासून राग, भांडण, अपशब्द आणि दुसऱ्यांचा अपमान करण्यापेक्षा शक्य तितके प्रेमाने वागा. कारण देवपूजा करून लगेच कोणाला दुखवणे ही आपल्या भक्तीच्या भावनेशी विसंगत गोष्ट ठरते. या दिवशी पूजा करण्यासाठी स्त्री पुरुष दोघेही आपल्या घरच्या परंपरेनुसार सहभागी होऊ शकता. उपवास करत असाल तर आपल्या शरीराला योग्य असेल त्याप्रमाणे करा. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही. मनातील राग, मत्सर, वाईट विचार आणि कटू बोलणे टाळणे हाही भक्तीचा एक भाग आहे. संध्याकाळी देवघरात स्वच्छ दिवा लावा. भगवान शिवासमोर बसून 11, 21 किंवा शक्य असल्यास 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. त्यानंतर नागदेवतेचे स्मरण करून प्रार्थना करा. हा उपाय कोणत्याही भीतीपोटी करू नका. श्रद्धा आणि शांत मनाने केलेली प्रार्थना हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. भक्तांनो, नागपंचमी आणि सोमवार एकाच दिवशी येणे हा भक्तीचा सुंदर योग मानून आपण हा दिवस श्रद्धेने साजरा करू शकतो. पण देवाला प्रसन्न करण्यासाठी भीतीची गरज नाही. जिवंत सापाला पकडणे, त्रास देणे किंवा जबरदस्तीने दूध पाजणे त्याऐवजी नागदेवतेचे प्रतिकात्मक पूजन करा. भगवान शिवाचे स्मरण करा आणि घरात शांतता व सद्भावना ठेवण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय म्हणत महादेवाची भक्ती करा. हर हर महादेव. नागदेवतेचा आशीर्वाद सर्वांवर राहो.